सर नमस्कार. आज आपण पुण्यामध्ये आलो आहोत आणि सरांशीच बोलूया. सर पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव सुहास पटवर्धन. ओके. आणि वय वर्ष 71. तुम्ही कुठे राहिला? मी राहायला कोथरूडमध्ये आहे, बरं. कमिन्स कॉलेजच्या जवळ. ओके. वेस्टीजचे सप्लिमेंट दिल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल घडला किंवा तुम्हाला काय जाणवलं थोडक्यात मला सांगा. तुम्हाला पहिला काय त्रास होता आणि सप्लिमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतोय? मी माझ्या वयाच्या 2.5 वर्षापासून असतानाच मला पोलिओ झाला होता. बरं. आणि त्या वेळापासून आज 70 वर्षापर्यंत मी एका पायावरच काम करतोय आणि बिझनेस करतोय. ॲक्च्युली ऑफिस फाईल मॅन्युफॅक्चरिंगचं. ओके. तर मशीन मी चालवायचो आणि सायकलिंग मी करायचो, स्कूटर चालवायचो, पण एका पायावर सगळं ते भार पडायचा मला. आता 6 महिने झाले आणि मी बिझनेस बंद केला. ओके. आणि मला रिलॅक्स झालो. म्हणजे माझी कामं आपोआपच कमी झाल्यामुळे मी रिलॅक्स झालो आणि कामं थांबली. अच्छा. तर इतके दिवस जे साठत गेलं होतं हो. ते ह्या 6 महिन्यात बाहेर पडायला लागलं. अच्छा. मेन काय झालं की माझा गुडघा दुखायला लागला. जो चांगला पाय आहे त्याचा गुडघा दुखायला लागला. तर तो डॉक्टरांकडे मी गेलो तर डॉक्टरांनी मला सांगितलं की मी तुला औषधे देतो, पण हे काय याच्यातनं आता बरं होण्याचं काही शक्यता नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या पायावर जो लोड येतोय तो आता तू जास्त लोड दिला असता अजून तो गुडघा खराब होईल. ओके. त्यासाठी तू वॉकर वापरायला. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी मला वॉकर वापरायला सांगितलं आणि तुम्ही कंटिन्यूस आणि मी कंटिन्यू 3 महिने झाले वॉकर वापरतोय. अच्छा. तर त्यानंतर काय झालं, माझे मित्र गाडेकर आहेत. अच्छा. जे ते मला सहज माझ्या घरी मला भेटायला आले होते. ओके. त्यांचे आमचे पूर्वीचे संबंध, कोरसमध्ये असताना आमचे संबंध. त्यामुळे ते आले आणि ते मला म्हणले, सुहास तू वॉकर घेऊन चालतोयस तर तुला मी एक सप्लिमेंट देतो. अच्छा. तर ती सप्लिमेंट तू जर वापरलीस तर तुला एखाद्या वेळेस त्रास कमी होईल. मी म्हटलं असं असं आहे, डॉक्टरांना विचारतो मी की असे असे आहेत. वेस्टीज नावाची कंपनी आहे, प्रसिद्ध कंपनी आहे, 20 वर्ष झाली. तर त्या कंपनीची सप्लिमेंट्स आहेत. तर मी डॉक्टरांना विचारतो आणि आपण सुरू करू. ओके. कारण आता डॉक्टरांची जी औषधं चालू आहेत त्याच्यावर उगीच नंतर प्रॉब्लेम यायला नको. ओके. तर म्हटलं काय हरकत नाही. मग डॉक्टरांकडे मी गेलो की असं असं वेस्टीजचे सप्लिमेंट्स आहेत, ते तुमच्या औषधाबरोबर मी ते घेणार आहे. तुमचं औषध काही बंद करणार नाही आणि त्या सप्लिमेंटमुळे तुमच्या औषधांवर परिणाम पण होणार नाही. तर ती मी घेऊ का नको. तर डॉक्टर म्हणले तुम्ही तुमच्या जबाबदारीवर घेऊ शकता. तर मी म्हटलं, डॉक्टरांना म्हटलं की तुम्हाला हे कळतंय की तुम्ही वाचा त्याच्यावरचं सगळं डिटेल्स वाचा. तर डॉक्टर म्हणले असं आहे की आम्ही डॉक्टर आहोत, तर आम्ही तुम्हाला सांगायचं का तुम्ही आम्हाला सांगायचं. अरे बापरे. हां. तर मी म्हटलं ठीक आहे. मी डॉक्टरांना न सांगता सप्लिमेंट चालू केली. त्यांच्या गोळ्या चालूच आहेत माझ्या, पण मी सप्लिमेंट चालू केली. आणि काय रिझल्ट आला तुम्हाला? रिझल्ट पहिल्यांदा मी 8 दिवसात माझा जो मी वॉकर घेऊन चालत होतो तो मला कम्प्लीट सोडावा लागला. ग्रेट. म्हणजे मी पोलिओ असल्यामुळे मी लंगडत चालतो, पण वॉकर घेऊन मी का चालत होतो, मला कॉन्फिडन्सच गेला होता. त्यामुळे तो कॉन्फिडन्स जो मला 8 दिवसात नुसतं सप्लिमेंटमुळे त्याच्यामुळे मी अनेक लोकांशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केलेली आहे की बाबा तुम्ही पण जर ह्याच्यात भाग घेतलात आणि तुम्ही खात्री करून घ्या, 2-3 महिने वापरा आणि मगच खात्री झाल्यावर कंटिन्यू करा. मी काही तुम्हाला आग्रह करत नाही, याच्यात काही नाही, पण डॉक्टरांचं औषधं तुम्ही घेऊ शकता. त्याच्या औषधांवर तुमच्या ह्या सप्लिमेंटवर काही परिणाम होणार नाही आणि याचा इफेक्ट 100% तुम्हाला होईल. हे मी माझ्या उदाहरणावरून देतोय. बरं, दुसरा तुम्हाला रेस्पिरेटरी? दुसरा म्हणजे मला बायपास 10-12 वर्षापूर्वी माझी बायपास सर्जरी झाली. बायपास सर्जरीनंतर त्यांच्या ज्या ठरलेल्या गोळ्या आहेत ते मी रेग्युलर घेतोय. पण आता काय झालं, बिझनेस बंद केल्यानंतर माझे चलनशक्ती म्हणजे चलनवलन कमी झालं आणि तेव्हा मी घरात आरामात बसून राहायला लागलो. त्याचा परिणाम काय झाला का मला परत श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. म्हणजे मी असं करायला लागलो किंवा असं सारखं करायला लागलो, घशामध्ये माझ्या काहीतरी अडकलंय असं व्हायचं. तर ते मी सप्लिमेंटमध्ये त्यांनी पण मला त्यातली काही सप्लिमेंट्स दिली आणि तेही मी घेतोय. तर माझं 15 दिवसात असं करणं बंद झालं. मला वाटतं आता तुम्ही माझ्याशी बोलताना एकदाही मी असं खाकरलो नाही किंवा काही केलेलं नाही. सप्लिमेंटवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि या 15 दिवसात सप्लिमेंटमुळेच झालंय. जर आधी झालं असतं तर मी आज 10 वर्ष औषधं घेतोय, त्याचा इफेक्ट मला झाला नसता का. साधी गोष्ट आहे. ते सप्लिमेंट मी घेतोय त्यामुळे मला हा परिणाम झालेला आहे. सो ग्रेट. सरांनी खूप छान पद्धतीने आपल्याला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. मला असं वाटतं की प्रत्येकाने हे वेस्टीजचे फूड सप्लिमेंट्स वापरणं गरजेचं आहे आणि हेल्दी राहणे गरजेचं आहे. सरांना मी सुरुवातीला ज्यावेळेस भेटलो होतो त्यावेळेस डिटॉक्स फूड पॅचपासून सुरुवात केली होती. त्यांना डिटॉक्स फूड पॅच, CMD, ग्लुकोसमाइन, कॅल्शियम, कोलेजन
त्याचबरोबर मी रेस्पिरेटरीसाठी त्यांना नोनी आणि रेस्पोकेअर दिलं होतं आणि मला वाटतं 3 आठवड्यामध्ये त्यांचा हा जबरदस्त आलेला रिझल्ट आहे. प्रश्न नाही. सो बाकी लोकांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? मी 100% सांगेन की आज आपण अन्न निकृष्ट खातो. कितीही तुम्ही भारीतलं पैशातून आणलं तरी ते निकृष्ट असतं. पाणी अशुद्ध असतं आणि हवा तर तुम्ही बघताच आहात की हवा इतकी अशुद्ध आहे की लोकांना मास्क लावून चालवावं लागते. बरं. अशी परिस्थिती आहे. तर त्यासाठी मी काय म्हणतो की तुम्हाला काही झालेलं असो किंवा नसो सप्लिमेंट तरी तुम्ही सप्लिमेंट्स वापरा. ग्रेट. झालं असेल तर तुम्ही जरूर वापरा. म्हणजे कुठल्याही रोगावर तुम्हाला डायबिटीस असू दे, हार्टचा त्रास असू दे किंवा गुडघ्याचे त्रास असू दे, हाडांचे त्रास असू दे, कुठलाही त्रास असू दे, याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला सप्लिमेंट्स 100% मिळतील आणि त्याचा रिझल्ट 100% तुम्हाला मिळेल याची मला मी खात्री देतो तुम्हाला. तर तुम्ही जरूर वापरायला सुरुवात करा. म्हणजे डॉक्टरांकडे गेलात तर तुम्ही सांगतील ते औषधं तुम्ही घेता की नाही त्यासाठी लाखो रुपये खर्च करता म्हणून. मग ही किरकोळ आहेत औषधं किंवा सप्लिमेंट्सही म्हणा तुम्ही, याला औषधं म्हणूच नका कारण याचा सप्लिमेंट इफेक्ट आहे ते. याच्यावर तुमच्या औषधांवर याचा सप्लिमेंटचा काहीही परिणाम होत नाही. तेव्हा तुम्ही जरूर वापरा आणि 2-3 महिन्यात रिझल्ट जर तुम्हाला दिसायला लागला तर ती तुम्ही कंटिन्यू करा. असंही मी म्हणत नाही की तुम्ही ती कंटिन्यू करा 2 वर्ष 5 वर्ष तुम्हाला 3 आठवड्यात तुम्हाला result मला आहे जर तर 3 मला आठवड्यात येतो मी म्हणतो तुमचा जास्त काहीतरी प्रॉब्लेम असेल वर्षभरात रिझल्ट कमीत कमी 3 महिने तरी 3 महिने 6 महिन्यात तुम्हाला हळूहळू का होईना त्याचा रिझल्ट 100% दिसेल याची मी खात्री देतो. येस. थँक्यू व्हेरी मच सर. ओके सर, थँक्यू.